नमस्कार मंडळी, कन्हैयास ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आता आपण चाललेलो आहे अय्यप्पा मंदिर येथे। धबधबा पावसाळ्यामध्ये सुरू होतो, तो आपण पाहण्यासाठी चाललेलो आहे। तो चालू आहे की नाही ते फक्त बघायचं आहे। चालू असेल तर उत्तमच। तर आपण चाललेलो आहे। जवळजवळ आपल्याला 15 ते 20 मिनिटं 20-25 मिनिटं लागतील आपल्याला वरती जायला। चला आपण सुरुवात करते आता चढण्यासाठी। माझा मित्र आहे, छोटा मित्र कार्तिक आहे, साहिल माझा भाऊ आहे। तर आम्ही चाललोय तिघच जण चाललोय। येणार होते सर्वजण, आता चाललोय आम्ही सर्व। चला तर मित्रांनो आपण सुरू करते। हे तिथे वरती धबधबा आहे, तो दाखवणार आहे आपण। खूप सुंदर आहे। ही नवीन जागा बनवलेली आहे। कोणाला यायचं असेल ना अय्यप्पा मंदिराजवळ श्रीनगर येथे, इथे लहान मुलांसाठी हा छोटासा गार्डन आहे। सध्याला बंद आहे इकडे। आपण चाललोय समोर। हा परिसर खूप निसर्गरम्य आहे। संजय गांधी नॅशनल पार्क चालू होत असो, थोडासा भाग लागून आहे ह्याला। फुलं बघा, खूप मस्त लोकेशन आहे, बघू शकता तुम्ही। हो का, हे एक छोटंसं मंदिर आहे आपलं, खाली आहे डोंगराच्या पायथ्याशी। ही शंकराचं स्थान आहे, नवग्रह मंदिर आहे तिथे, सर्व आहे। साऊथ इंडियन लोक इथे जास्त प्रमाणात येतात। निसर्गरम्य वातावरण आहे, झाडी आहे। आणि इथे आमच्या आजूबाजूच्या परिसरातले लोक आहेत ना, ते मॉर्निंग वॉकसाठी येतात, परत एक्सरसाइजसाठी येतात। बघू शकता आपण चढतोय इथे। मजा येणार आहे, आपण धबधब्यावरती एन्जॉय करणार आहोत आपण। तर या वन्यजीव येतात इथे, वाघाचा बिबट्या वगैरे सर्व येतात इकडे रात्रीचे। हे बघा झाडी कशी मस्त सुंदर आहे। तर या पावसाळ्यामध्ये हा परिसर खूप वनराईने फुललेला असतो। झाडं झुडपं खूप वाढ होते, त्यामुळे खूप मस्त वाटतं इकडे।
इकडे यायला, फ्रेश वाटतं इकडे. धबधबा थोडा पुढे आहे अजून, मला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शिव मंदिर आहे छोटंसं, आपण मागचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. छान आहे वातावरण, मस्त आहे पावसाळ्यामध्ये इकडे. तुम्ही पण या, विजिट करा या लोकेशनला आणि कमेंट करून सांगा तुम्ही कसं वाटलं आहे लोकेशन. धबधबा या साईडून पुढे आहे. व्हिडिओ पुश कर ना थोडा, आपण विचारूया मग जाऊया. हां तोच आहे पुश. तर म्हणू शकता जास्वंदाची झाडं आहे तिथं, विविध प्रकारची झाडं आहे. ते फूल बघा कसं उमललं आहे, असे मस्त एकदम कळी बघा ही जास्वंदाची. असं खूप निसर्गरम्य ठिकाण तुम्हाला दाखवायचं आहे. आणि पावसाळ्यात हे ठिकाण खूप बहरतं, खूप झाडं फुलं पानं पालवी फुटतात व्यवस्थित, आणि त्यामुळे हे दाखवणारच आहेत. त्यामुळे आम्ही इकडे आलेलो आहे. हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. हे फूल बघा किती छान दिसतंय, खूप सुंदर आहे, उमललेलं आहे. ते फुलाच्यासाठी कमेंट करून सांगा कोणतं फूल आहे. ही बघा फुलं आहेत, विविध प्रकारची झाडं दाखवतो तुम्हाला. हे मंदिर आहे, शिव मंदिर आहे. ह्याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे पहिल्यांदा सुरुवातीला. शिव मंदिराचं दर्शन आपण घ्यायला चाललेलो आहे, शिवपिंडीचं. बघू शकता मंडळी, खूप सुंदर आहे. खूप छान वातावरण आहे, प्रसन्न वातावरण आहे, खूपच सुंदर वातावरण आहे. बघू शकता ही शिवपिंडी वगैरे सर्व कसं सजावट केली बघा फुलांची, एकदम सुंदर वाटते ना. शंकराचं स्थान आहे इथं. मी नेहमी येत असतो, म्हणजे जास्त येत नाही, 1 महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा येत असतो. इथं ध्यानधारणा वगैरे सर्व करतात लोक. खूप सुंदर आहे हे ठिकाण, तुम्ही पण भेट द्या या ठिकाणाला, खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला. तर आपण चाललो आता धबधब्यावरती. भगवान शिवशंकराचं दर्शन घेऊन चाललो आता. छोटंसं मंदिर लागतं आपल्याला. 2 शिव मंदिर आहे तिथे, एक खालती आहे आणि एक वरती आहे. वरती स्वयंभू आहे. चला तर मित्रांनो, आपण धबधब्याच्या दिशेने चाललेलो आहे. हा इकडचा रस्ता आहे, एकदम खडतर रोड आहे. सुपर. हाय, नीट जा कार्तिक. पूर्ण जंगल टाइप रोड आहे, ॲडव्हेंचर फील्ड आहे. तर आम्ही आज भरपूर खुश आहे. येस. आज
टेकड्यावरचे खेकडे पकडायला चाललोय. येस. आम्ही कधी गेलोच नव्हतो खेकडे पकडायला. हां आज आमचं डिसाईड झालं की हां. येस खेकडे पकडायला जाऊ. येस. ओके. आणि आता चाललोय डोंगरावर. मजा येते ना. येस. जाऊ आरामात. 5-6 वाजता हे बघा खूप वरती चढत जायचंय मित्रांनो. दम पण लागलाय. पहिल्यांदाच चढते एवढा. ही वाट आहे. ते बघा कसा रस्ता आहे बघा घसरणीचा. बघा अशी वाट आहे. हा याच्यावरती पण एक धबधबा आहे ना अजूनही. हा धबधबा चालू नाही सध्या. पाणी कमी आहे. मग वरती पानी ऊपर पानी रहेगा पर इधर से पानी नहीं आ रहा. जब इधर पानी नहीं आ रहा ऊपर क्या हो? ऊपर वैसे ही आते. बारिश में तो पानी कैसे चाहिए? देखो उसको रेनकोट से आया.